नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रमोद मोहिते. माझ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक महत्त्वाचा टॉपिक डिस्कशन करणार आहोत. ते म्हणजे ई-पी-एफने काय केलेलं आहे की एम्प्लॉयीसाठी एक नवीन स्कीम लॉन्च करण्याचं ठरवलेलं आहे. त्याची एक आपल्याला गुड न्यूज भेटलेली आहे. ते म्हणजे काय असणार आहे, जी काय पी-एफ डिपार्टमेंट आहे त्यामध्ये आपण जेव्हा पी-एफ काढण्यासाठी जातो तेव्हा त्याला काही प्रोसेस असते. त्या प्रोसेसमधून आपल्याला लवकरात लवकर पैसे भेटत नाही आहेत. त्यासाठी एक गव्हर्नमेंटने पी-एफ एम्प्लॉयीसाठी एक ए-टी-एम कार्ड देण्याचं एक काय केलेलं आहे, एक प्रस्ताव मांडलेला आहे. तो म्हणजे आता तुम्ही बघू शकता आपल्याला आत्ताच नुकतीच पॅन 2.0 आपल्याला भेटलेलं आहे. एक स्कीम आलेली आहे की आपलं पॅन चेंज होणार आहेत. तशाच पद्धतीने आपल्याला पी-एफ डिपार्टमेंटमध्ये पण काही चेंजेस बघायला भेटले एम्प्लॉयीच्या दृष्टिकोनातून, की त्यात पण ई-पी-एफ-ओ 3.0 प्लॅन काय झालेला आहे, इंट्रोड्यूस झालेला आहे. तर ते कशाप्रकारे तुम्ही विथड्रॉ करणार आहेत किंवा त्याची प्रोसेस काय असणार आहे, आपण या व्हिडिओमध्ये डिस्कशन करूया. तर हे बघा तुम्ही बघू शकता आफ्टर डिक्लेरेशन काय झालेलं आहे, पॅन 2.0 डिक्लेरेशन केलेलं आहे सेंट्रल गव्हर्नमेंटने. आणि ते काय झालेलं आहे आता प्लॅनिंग काय करतात ई-पी-एफ-ओ 3.0 म्हणजे काय, आपलं जे काही ई-पी-एफ-ओ डिपार्टमेंट आहे त्याचं 3.0 प्लॅन आणत आहेत. ते म्हणजे काय असणार आहे, तर काही लोकांना जे काही एम्प्लॉयी असतात त्यांना पैसे काढण्यासाठी खूप त्रास होत आहे. त्यामधून काय होतं, लोकांना भरपूर डॉक्युमेंटेशन सबमिट करावं लागतात. ते बहुत म्हणजे काय लंबी प्रोसेस आहे. त्यामध्ये काय करायचं आपल्याला आता, की जे डिपार्टमेंट आहे पी-एफ डिपार्टमेंट त्यामध्ये आपल्याला ते काय देणार, ए-टी-एम कार्ड देणार आहेत पी-एफ डिपार्टमेंट. त्यातून काय होणार आहे, आपले जे काही पैसे आहेत ते ए-टी-एमद्वारेच काय झालं नाही डायरेक्ट विथड्रॉ होणार आहेत. ते आपल्याला एक स्कीम देणार आहेत. त्या स्कीममध्ये आता जी काही म्हणजे डेबिट कार्ड जसं असणार तसंच ते कार्ड असणार आहे, की त्या माध्यमातून तुम्ही पैसे विथड्रॉ करू शकताय कोणत्याही ए-टी-एममधून. तर ते कसे असणार आहे, त्यांना ती स्कीम काय असणार आहे, तर हे बघा तुम्ही जी काही ती स्कीम येणार आहे ती एक्सपेक्टेड कसं कधी आहे, मे और जून म्हणजे काय मे आणि जूनमध्ये 2025 साली काय होणार आहे, आपल्याला ती स्कीम इम्प्लिमेंट होण्याची शक्यता गव्हर्नमेंटने वर्तवलेली आहे. त्याबरोबर तुम्ही खाली बघू शकता, जर आत्ता जर तुम्ही प्रोसेस बघितली, जर एखाद्या एम्प्लॉयीला पी-एफ काढण्यासाठी आपल्याला 7 ते 8 दिवस वेट करावा लागतो आणि ते वेट केल्यानंतरनं जेव्हा ती पी-एफ विथड्रॉची प्रोसेस होती, त्यानंतर पी-एफ डिपार्टमेंट काय करतं, तुमची जी बँक लिंक आहे यू-एन नंबरला, त्या बँकेला काय करतं, ते रिफंडची प्रोसेस पाठवतं आणि ती बँक आपल्याला काय करते, त्या अकाउंटला पैसे सेंड करून देतात. अशा त्या बँकेत आपल्याला काय होतं, पैसे येतात. तशा प्रकारे ही आपल्याला लेंदी प्रोसेस आहे. ते आता काय होणार आहे, ए-टी-एम थ्रू आपल्याला सोपी होणार आहे. त्याचबरोबर तुम्ही बघू शकता सेंट्रल गव्हर्नमेंट अजून एक प्लॅनिंग करत आहे, की जी काय 12% जे एम्प्लॉईचं कॉन्ट्रिब्युशन आहे ते पण त्यात काहीतरी चेंजेस करण्याची चान्सेस आहेत आणि त्यामध्ये काही ना काहीतरी एम्प्लॉईच्या बाजूने काय करतील, थोडा दिलासा देतील. तर अशा प्रकारे हे तुम्ही बघू शकता, की आपल्याला जी काय ई-पी-एफ-ओ डिपार्टमेंटने एक खुशखबरी दिलेली आहे एम्प्लॉईसाठी, की जी काय पैसे काढण्यावेळेस आपण किंवा पी-एफ काढण्यावेळेस खूप त्रास होत असल्यामुळं लोकांना काय होतंय, भरपूर टाईम वाया जात आहे. त्या दृष्टिकोनातून हे आपल्याला ई-पी-एफ-ओ 3.0 ही स्कीम काय होणार आहे, लवकरात लवकर येणार आहे. त्याची जी काही प्रोसेस असणार आहे ते आपल्याला हळूहळू जेव्हा स्कीम लॉन्च झाल्यानंतर आपल्याला त्याची प्रोसिड्यूर समजून जाईल. तर ह्या व्हिडिओमध्ये हे आपल्याला समजलेलं असेल, की आपल्याला ई-पी-एफकडून काय भेटणार आहे, पॅन कार्ड डेबिट कार्ड भेटणार आहे, की ए-टी-एम कार्ड भेटणार आहे, जेणेकरून तुम्ही ऑल ओव्हर इंडिया कुठून पण पैसे काढू शकताय. तर आपण इथंच थांबूया. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.